महानगर पालिका के अमृत महोत्सवी स्थापना दिवस के अवसर पर आयोजित कार्यक्रम में विधायक एवं पूर्व महापौर विकास ठाकरे ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सहित उपस्थित जनों के सामने मनपा अधिकारियों की कड़ी समीक्षा करते हुए उन्हें फटकार लगाई। उन्होंने कहा कि केवल विकास कार्य या योजनाएं शुरू करना ही पर्याप्त नहीं है, बल्कि उनका उचित रखरखाव भी होना चाहिए ताकि वे लंबे समय तक नागरिकों के काम आ सके। वहीं महापौर नीता ठाकरे ने अपने संबोधन में कहा कि सभी जनप्रतिनिधि, मनपा अधिकारी और कर्मचारी इस दिशा में ध्यान देंगे, लेकिन वरिष्ठ जनप्रतिनिधियों को भी जनता के विकास के लिए पूरा सहयोग और समर्थन देना चाहिए। तर इथे येणाऱ्या आयुक्ताने सुद्धा या महानगरपालिकेची लोकल बॉडीची स्थापना झाली आहे आणि हे निवडून आलेले सगळे पदाधिकारी यांचे कर्तव्य आहे त्यामध्ये लुडबुड करता कामा नाही। त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी ठासून करून घेतली पाहिजे हे या निमित्ताने सांगतो, तेव्हा त्या शहराचा विकास होईल। आता आपल्याकडे मी पाहतो की 3 वर्ष प्रशासकीय राज होता। यामध्ये कोणत्या नगरसेवकाचं, कोणत्या माजी महापौराचं, उपमहापौराचं कोणाच ऐकत नव्हते। सर्व राजरोसपणे झाले। माझ्याजवळ तर फाईल आहे इथे किती अनियमितता झाल्या 3 वर्षामध्ये। कोणाला सँक्शन दिलं, मग कोणी आलं तर रिव्होक कसं केलं, रेसिडेन्शियलचं कमर्शियल कसं केलं, टेंडर काढले नोव्हेंबरमध्ये, फेब्रुवारीमध्ये ते कॅन्सल केले 5 जणांनी भरल्यावरही। अशा सर्व अनियमितता त्या विधानसभेच्या अधिवेशनात मी बोलणार आहे इथे बोलण्याचा, परंतु या निमित्तानं मी इथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सांगतो की आपल्या जनप्रतिनिधीच्या अधिकारावर गदा तुम्ही येऊ देऊ नका। तुम्ही ताकदीनं काम करा, आपले निर्णय चुकीचे घेऊ नका। तुमचे निर्णय कायद्यात बसणारे असतील त्याची अंमलबजावणी करून घ्या, नाही तर सभागृहात झालेले काही निर्णय आहे ज्याची अंमलबजावणी आयुक्त करत नाही, असं होऊ देता कामा नये। म्हणून सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे। मी आपल्याला आश्वस्त करू इच्छिते विकास भाऊ, आपण सर्वांच्या मनात जे आहे की एखाद्या वेळी वरून येणारा निधी असेल, महानगरपालिकेला निधी मिळेल, शासनाकडून दोन्ही, पण त्यावेळी जनप्रतिनिधी म्हणून आणि महापौर म्हणून अधिकाऱ्यांच्याकडून ते काम तेवढ्या ताकदीने करून घेण्यासाठीची जी सूचना आहे, निश्चितपणे यावर आम्ही सगळे खरं म्हणजे अतिशय कठोरपणे काम करू। ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी तितकंच कठोरपणे निर्णय घेण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू आणि या जनतेला नागपूरच्या चांगल्या प्रकारचं जगण्यासाठी जे निर्णय होतील ते निश्चितपणे पूर्ण करण्यासाठीचं काम करू। मी या ठिकाणी आपले आयुक्त श्री चौधरी साहेब आहे त्यांना आणि त्यांची सगळी चमू जे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आहेत त्या सर्वांना देखील हे सांगू इच्छिते, आम्ही काम करणार असू, आपण सगळे निर्णय निश्चितपणे मिळवून घेणार आहोत। जनतेच्या हितासाठीचे निर्णय जे होतील त्या सर्व निर्णयात अतिशय ताकदीने आपण सोबत राहिलं पाहिजे आणि या महानगरपालिकेचं आणि शहराचंही उज्ज्वल भविष्य आपल्या माध्यमातून आपल्या कार्यकाळात होईल या अर्थाने कार्यरत राहिलं पाहिजे। यासाठी आपलाही आम्हाला निश्चितपणे तेवढंच सहकार्य लागणार आहे। ते सहकार्य घेत असताना कुठेही कठोरपणाची भूमिका येऊच न द्यावी, ही देखील काळजी आपण करावी। ही एक आज विनंती आहे, उद्या ती वेळ येणार नाही आणि आली असल्यास निश्चितपणे तेवढा कठोरपणा निश्चित राखणार आहे।